नवी मुंबई नेटवर्क। कोविड के 2 वर्षों में घरों में बंद बच्चों के शारीरिक और मानसिक स्वास्थ्य पर इसका बुरा असर पड़ा है। यही कारण है कि बच्चों को खुले हवा में खुलकर जीने और अपनी कला दिखाने का अभूतपूर्व मौका देने के मकसद के साथ पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले ने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखा के माध्यम से खास बच्चों के लिए ऐरोली सेक्टर 19 स्थित सुनील चौगले स्पोर्ट्स क्लब में बाल नाट्य शिविर का आयोजन किया है। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद द्वारा आयोजित इस शिविर में बाल कलाकारों द्वारा आनंद महस्वेकर द्वारा लिखित और विपिन भास्कर द्वारा दिग्दर्शित शूटिंग नामक बाल नाट्य का आयोजन किया गया है, जहां इस अवसर पर इस प्रस्तुति को देखने पूर्व विरोधी पक्ष नेता और अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखा के अध्यक्ष विजय चौगले, मराठी अभिनेत्री सविता मालपेकर, निर्माता राजेंद्र गायकवाड़, रमेश वाणी, अशोक पालवे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली के उपाध्यक्ष दिनेश जोशी, सचिव संदीप जंगम आदि मौजूद रहे। इस दौरान इस बाल नाट्य प्रस्तुति के दौरान बच्चों की प्रतिभा ने उपस्थित तमाम मान्यवरों को मंत्र मुग्ध कर दिया। खुद तमाम मान्यवरों के साथ विजय चौगले भी बच्चों की इस अभूतपूर्व प्रतिभा को देखकर मंत्र मुग्ध नजर आए। गौरतलब है कि 2 वर्षों से बाल नाट्य के आयोजन करने के बाद कोरोना संक्रमण के 2 वर्षों के कारण इस बाल नाट्य का आयोजन नहीं किया गया था। ऐसे में कोरोना संक्रमण का प्रभाव घटने के बाद ये पहली बार और तीसरा बाल नाट्य कार्यक्रम का आयोजन सभी बच्चों और उनके अभिभावकों के लिए रखा गया, जिसे देखने के लिए सभी का प्रवेश मुफ्त रखा गया है। गौरतलब है कि बच्चों की कला को मंच प्रदान करने के मकसद के साथ विजय चौगले द्वारा प्रारंभ इस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखा के माध्यम से बच्चों के कला गुण को निखारने में उनका ये प्रयास मील का पत्थर बनकर साबित हो रहा है। इस दौरान मशहूर ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सविता मालपेकर ने बच्चों की प्रतिभा निखारने के लिए मंच मुहैया करवाने वाले विजय चौगले के प्रयत्नों की जमकर सराहना की। खरंच की नाट्य परिषदेच्या माध्यमातून ऐरोलीची शाखा इतकं सगळं काम करते। संदीप आमचा नाट्य परिषदेचा नियामक सदस्य आहे आणि तो भेटल्यापासून खरं तेव्हा तिथे ओळख झाली आणि भेटल्यापासून त्याची धडपड नाटकाच्या याच्यासाठी जे काहीतरी करायला पाहिजे आणि त्या याच्यातून त्याची मी धडपड बघत होते आणि या धडपडीला खरं कोणीतरी पाठबळ देणारं माणूस हवं असतं नेहमी, आणि ते आमचे विजयदादा आहेत। ते नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी असतात, वेळोवेळी सगळ्यांना मदत करत असतात। तो भाग वेगळाच आहे, पण कलेसाठी कलेवर तितकंच विजयदादांचंही प्रेम असल्यामुळे ते आज एवढी मोठी ते शाखा काढलेली आहे त्यांनी, आणि सतत काही ना काहीतरी कार्यक्रम ते शाखेच्या मार्फत घेत असतात। उन्होंने आगे कहा कि कोरोना के 2 वर्षों के बाद बच्चों और अभिभावकों को इस माध्यम से एकत्रित लाकर शारीरिक और मानसिक तौर पर सुदृढ़ करने के लिए परिषद के सदस्यों की भूमिका बेहद सराहनीय है। 2 वर्ष खरं मुलं पण इतकी कंटाळलेली होती की त्यांना काहीच करता येत नव्हतं बिचाऱ्यांना, आणि पालकही त्याच्याहून कंटाळलेले होते। पण रमेशने, संदीपने हे सगळं जे जुळवून आणलं सगळ्यांनी, यांनी नितीन, सगळी जी मंडळी आहेत, हा ग्रुप म्हणूया आपण, त्यांनी सगळ्यांनी जे हे जमवून आणलं, लहान मुलांना सगळ्यांना एकत्र आणलं। त्यांचे मला वाटतं पालकही गेले किती दिवस केलं शिबिर? 15 दिवस। ते पालकही फ्रेश झाले, ती मुलंही फ्रेश झाली, म्हणजे ती फ्रेश याने आता शाळेतही जायला हे करतील, आणि कुठेतरी एक प्लॅटफॉर्म हवा। तो खरंच म्हणजे विजयदादांचे वेळोवेळी आपण आभार मानणं काही बरं नाही वाटत। आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात खरं, कारण ते आपलेच आहेत, त्याच्यामुळे ते सतत आपल्या लोकांसाठी काही ना काही करत असतात।
सविता मालपेकर ने कहा कि बच्चों का सौभाग्य है कि उनके पीछे विजय चौगले का मजबूत हाथ और साथ है। छान त्यांनी इतकं की प्लॅटफॉर्मची गरज असते, म्हणजे मला वाटतं रमेश की आपल्याला त्या काळात संदीप हा चान्स मिळालाच नव्हता ना, प्लॅटफॉर्म पण नाही मिळालेला, काही नाही. आणि खरंच ही मुलं इतकी नशिबवान आहेत की एक विजयदादासारखा माणूस तगडा उभा आहे आणि आमचा संदीप, रमेश, नितीन ही सगळी मंडळी इथे की जी जीव ओतून काम करायला तयार आहेत. कारण काही वेळेला काय होतं की काम करण्याची इच्छा असते पण पाठबळ नसतं, कारण सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि तेच एक मुख्य लागतं. आणखी तो भार इतका विजयदादांनी सांभाळलेला आहे ना, त्याच्यामुळे शांत मनाने मला वाटतं ही सगळी शांत डोक्याने ही माणसं काम करतात की विजयदादांनी यांना सांगितलेलं आहे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, मी पाठीशी आहे, काही घाबरू नका तुम्ही कुणी. त्याच्यामुळे इतकं छान त्यांनी अरेंज केलं आहे. आणि मला आज हे बालनाट्य बघण्याची संधी संदीप, रमेश, विजयदादा ह्या सगळ्या ग्रुपने दिली है, मला खूब आनंद होतो है। वहीं रमेश वाणी ने कोरोना के बाद पहली बार आयोजित शूटिंग बालनाट्य प्रस्तुति का मकसद बताया। बालनाट्य शिबिर याच्या आधी आम्ही दोनदा घेतलं होतं, ही तिसरी वेळ आहे, कोरोना नंतरची ही पहिली वेळ आहे आमची। आज आम्ही पुन्हा इतके पालक आणि सगळे त्यांचे मुलं आणि आम्ही सगळे आज शिबिराचा समारोप आहे। आम्ही नाटक सादर करतोय मुलांचं, शूटिंग नावाचं आनंद मस्वेकरांनी लिहिलेलं स्क्रिप्ट आहे, ते नाटक आम्ही सादर करणार आहे, मुलं सादर करणार आहे। आणि आमचं भाग्य असं की आज आमच्या मुलांच्या प्रयोगाला सविताताई आलेल्या आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री। मी त्यांच्यावर काम करण्याचं भाग्य मला खूप वेळा लाभलेलं आहे आणि मला खूप आनंद होते। इस दौरान आयोजकों ने तमाम अभिभावकों और बच्चों से अपील करते हुए कहा है कि हर रोज रात 8 बजे निःशुल्क आयोजित इस बाल नाट्य शूटिंग का लुत्फ उठाने, बच्चों की प्रतिभा को बढ़ावा देने और उनको मानसिक सुदृढ़ बनाने के लिए सभी जरूर आएं। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क। Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower